काल हळदीला आल्यावर आज लग्नाला तर अर्थातच येणारच माणूस. तर मंडळी आज मी आली होती माझ्या स्कूटीवर लग्नाला आणि लग्न थोडं लेट लागलं म्हणून बरं झालं म्हणून पहिलं पाणी पिऊन घेतलं. लोक जेवण आले मी पाणी पिऊन आली. खूप तहान लागली होती मला. तर लग्नाला जायला कोण सोबत नव्हतं म्हणून मग मी स्कूटीवरच गेले. टेम्पो होता लग्नाला जायला पण तो लवकर गेला. मग मला गुरांची वैरण काढी करून थोडं यायला उशीर लागला. पण स्कूटीवर येणार म्हणल्यावर स्कूटी चालवत चालवत तर अजून उशीर लागला. पण लग्न थोडं लेट लागलं म्हणून बरं झालं. मला लग्न तरी वेळेत सापडलं. तर ही आहेत बघा नवरी आणि नवरदेव. तर उशिरा जाऊन सुद्धा सगळ्याच्या पुढे जाऊन बसली कारण समोरच्याच दरवाजातून गेली. जिथून समोरून एंट्री होते ना म्हणजे स्टेजच्या शेजारी तिथून मी आतमध्ये जाऊन बसली. त्यामुळे मला पुढं जागा भेटली. आणि ही बघा चालली आता नवरी. नवरदेव नवरीची एंट्री मस्त झाली. आता तुम्हाला हे बघून वाटलं असेल 2 लग्न आहेत की काय. 2 लग्न नाही, ही एकच लग्नाचं वराड आहे. तर काल हळदीला आल्यावर ह्या हॉलमध्ये एवढीशीच लोक दिसत होती. तोच हॉल आज माणसांना बसायला पुरे ना. एवढं वराड होतं. किती लोक आली होती लग्नाला. नवरी बघा किती सुंदर दिसते. आणि लग्न लागल्यानंतर माझा पहिला आवडीचा विषय असतो तो म्हणजे रुखवत बघणं. आयरात काय काय भांडी दिलेली, काय काय सामान दिलेले, किती दिलेले सगळं बघायचं असतं बरं का मला. तर रुखवत तर एवढा छान पॅकिंग केलेला होता त्याच्याकडे बघतच बसावं वाटत होतं. असं हे देणंच द्यावंच लागतंय. मुलींची एकदाच हाऊस करायची असते. नंतर आलो आम्ही जेवणासाठी. जेवणामध्ये मेनू होता डाळ भात होता, तिखटपुरी, चपाती, भाजी, बुंदीचा रायता, मठ्ठा. पण ह्या वाटीमध्ये काय यायचं होतं ते शेवटपर्यंत काय आलं नाही बघा. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.